चे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, प्रहारचे जिल्हा प्रमुख दत्तात्रय व्यवहारे, शिवबाबा मोहिते, ॲडव्होकेट गणेश पाटील, दीपक पवार, संजय पाटील घाटणीकर, शेखर माने आमचे निरीक्षक, सतीश देशमुख, बाळासाहेब धांजे, नितीन बागल, विजय भगत, शरद पांढरे, रणजित बागल, ज्योतिराम मदने, अभिजित पाटील, अरुण तोडकर, वंजारी, प्रताप पाटील, या निमित्ताने उपस्थित असणारे दीपक वाडदेकर, सर्व सरपंच, त्याचबरोबर बाळासाहेब भांजे, बंडू घोडके, दिलीप नाना पूर्वक, प्रताप पाटील, सर्व शिवसेना पक्षाचे, काँग्रेस पक्षाचे आणि आरपीआय दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, या निमित्ताने इथे उपस्थित असणारे महादेव तळेकर, त्याचबरोबर सर्वच मान्यवर, गणेश वंजारी, करकमचे सरपंच, मग असं त्यांचं नाव घेतलं, आणि सगळेच मान्यवर आणि बंधू भगिनी. खरं वेळ दुपारची आहे, ऊन फार आहेत आणि लग्नही फार आहेत. त्यातनं तुम्ही सगळे उपस्थित राहिला याबद्दल पहिल्यांदा तुमचे आभार. खरं म्हणजे तुम्हाला आता जास्त ताणणं काही मला योग्य वाटत नाही, पण आपण सगळ्यांनी पंढरपूर भागातल्या जनतेने नेहमीच पवार साहेबांना साथ दिलेली आहे आणि कायम आपण पवार साहेबांच्या विचाराचा आमदार अगदी भालके साहेबांच्या पासून प्रत्येक वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याचं काम केलेलं आहे. आज आपली ही 52-54 गावं इकडं म्हाडा लोकसभा मतदारसंघात आहेत. आपल्या सगळ्यांना या भागात पवार साहेबांनी काय केले हे आता 2 कवितेच्या माध्यमातून आपण सतीशराव सांगितलेलं आहे. आपल्या दत्तात्रय व्यवहारेंना देखील, प्रहारच्या लोकांना देखील कविता सुचायला लागलेल्या आहेत. म्हणजे समाजात किती संकट आणि प्रश्न तयार झालेले आहेत की सगळेच आता कवी व्हायला लागलेले आहेत. कवी होणं म्हणजे कमी शब्दात जास्त व्यथा मांडणं. आणि म्हणून या 2-3 कविता ऐकल्यावर मला वाटत नाही की काही शिल्लक राहिलेलं आहे भाषणासाठी. आज आपण सगळ्यांनी, जरा बंद करता येईल का, म्हणजे आवाज कमी बंद होईल, थोडं उकाडा होईल, पण काय आता इलाज नाही. म्हणून आपल्या सगळ्यांना म्हाडा लोकसभा मतदारसंघात यंदा आम्ही नवा चेहरा दिलेला आहे. विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या कुटुंबाने पुन्हा एकदा पवार साहेबांच्या साथीला जायचा निर्णय घेतला. विजयदादा बरोबर होते तेव्हा सगळं आलबेल व्यवस्थित चाललेलं होतं. विजयदादा साहेबांच्या पासून जरा अंतरावर गेले आणि सोलापूर जिल्ह्यात जरा घोटाळा झाला. हे आपल्याला मान्यच केलं पाहिजे. आज मात्र ही दुरुस्ती थोडासा मधला कालखंड गेल्यानंतर होते आहे, याचा मला पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मनापासून आनंद आहे. कृष्णा भीमा स्थिरीकरणाचा विषय असो, आपल्या भागातल्या उजनीच्या पाण्याचा प्रश्न असो, नेहमीच विजयदादा सतर्क राहिले. आता यंदा काहींच्या हट्टामुळं आम्ही पाणी जवळपास 50-55 दिवस सोडलं. सगळं कर्नाटकची धन लागली. आता पाणी वेळेवर नियोजन केलं असतं तर आपल्याला टँकर चालू करायची पाळी आली नसती. ह्या सरकारचं लक्ष कशावर आहे आणि कशावर नाही याचा हा थोडक्यात आपल्याला अनुभव आलेला आहे. आज एप्रिल महिना आहे, मे महिना आहे, जून महिना आहे. तो पडलाच तर जुलैला, नाही तर ऑगस्टला पडला.
आपले 3 महिने 4 महिने कसे काढायचे याचं भान या सरकारला नाही. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांची एक हातात असणारं पाणी सोडून पिण्याच्या पाण्याची वानवा करण्याचं पाप या सरकारनं केलेलं आहे. म्हणजे नियोजनाचा अभाव किती मोठा आहे हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. अशा अनेक ठिकाणी घोळ आहेत. अनेक ठिकाणी यांनी प्रशासन व्यवस्थितपणानं चालवण्याच्या ऐवजी स्थानिक काही लोकांच्या, मुठभर लोकांच्या, यांच्या हस्तकांच्या हट्टाला बळी पडून चुकीचे निर्णय घेतले. मग तो पाण्यासाठी असो, रस्त्यांसाठी असो किंवा कारखानदारीसाठी असो. विठ्ठल सहकारी साखर कारखाना स्वर्गीय औदुंबराव अण्णांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगला चालला. मधल्या काळात संकटात आला. अभिजित पाटलांनी त्या कारखान्यावर तुम्ही सगळ्यांनी त्यांचं पॅनल निवडून दिलं. त्यांनी त्याच्यासाठी चांगले परिश्रम घेतले. पण आता अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार चालला आणि त्यांना आज उद्या त्यांचा प्रवेश होईल असं मी ऐकलं. भारतीय जनता पक्षात त्यांना घेतील का? अभिजित पाटील फार धैर्यशील मोहिते पाटलांच्यासाठी काम करत होते. अभिजित पाटील फार शरद पवारांच्यासाठी काम करत होते. म्हणून एखाद्याला जसं मुसक्या बांधून आवळून दरबारात हजर केलं जातं तसं गेल्या 2-4 दिवसात त्या विचारांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतोय. आता शेवटी माणूसच आहे, कारखानदारी आहे, प्रश्न अनेक आहे. त्यामुळे आता तूर्त ते तिकडं जात आहेत असं दिसतंय. पण माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की ते का जात आहेत त्याची कारणं तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ते जात असतील तर जाऊ दे, काही बिघडत नाही. पण बाकीच्यांनी आता जोरात तुतारी वाजवायला सुरुवात केली. एवढी जोरात तुतारी वाजली पाहिजे की अभिजित पाटलांना घेऊन देखील आपला काही उपयोग झाला नाही याचा अनुभव त्यांना आला पाहिजे. त्यांना अजून या भागातली पंढरपूरची माणसं आणि पंढरपूर हिसका अजून माहीत नाही. ते सगळ्या उद्याच्या 7 तारखेला तुम्ही दाखवा. आता अभिजित पाटील नाईलाजानं तिकडे जातात. आता मोदींच्या सभेत प्रवेश होतोय का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेत होतोय ते मला माहित नाही. पण तरी प्रवेश होईल या 2-4 तासात, 8-10 तासात. पूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी ते पलीकडे गेले आणि परत इकडे आणून त्यांचं शुद्धीकरण केलं. ते कोण? नेताजी पालकर. तसं आपले हे नेताजी पालकर होते. तुम्ही काही चिंता करू नका. आता परिस्थितीत अडचणीची आहे म्हणून चालल्या. ठीक आहे, आम्ही समजून घेऊ, तुम्ही समजून घ्या. पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो, कोल्हापुरात सतेज उर्फ बंटी पाटील जोरात काम करतात छत्रपती शाहू महाराजांचं. त्यांच्या कारखान्याला नोटीस नाही, पर्यावरणाच्या कारणाखाली कारखान्याला क्लोजरची बंदच करायच्या कारखान्याची नोटीस. ते तिकडे सारे पाटलांचा एक कारखाना आहे, फार चांगला कारखाना आहे. ते आपल्या सत्यजित पाटील तुम्ही साहेब ज्यांचा प्रचार करायला जाणार आहे, आम्ही वाट बघतो तुम्ही तिकडे कधी येत आहे ते. तर त्यांचा प्रचार करत होते गणपतराव पाटील. त्यांच्या कारखान्याला क्लोजरची नोटीस. सतेज पाटलांच्या हॉटेलमधल्या बारला सील. एक किती चाइल्डिश लहान मुलासारखं चाललंय. तू माझं हे कर, नाही तर मी तुझं हे करेन, असं हे चाललंय. त्यातला हा तुमचा इकडचा एक प्रकार. तिकडे 3 प्रकार मी तुम्हाला सांगितले. अजून काही कोण कारखानदार असतील त्यांना नोटीस येतील. सांगण्याचा मतितार्थ हा की कायम आपल्या डोक्यावर सत्ता राहणार आहे अशा आविर्भावात हे राहत आहेत आणि त्यांचं ऐकून अधिकारी देखील काम करतात. त्या अधिकाऱ्यांनी ज्या नोटीसवर सही केली
त्यांनी जरा महाराष्ट्रात जरा फिरून आल्यावर त्यांच्या लक्षात येईल की ज्यांचं त्यांनी ऐकलेलं आहे त्यांचं राज्य महिन्या 2 महिन्यापेक्षा जास्त काळ आता महाराष्ट्रात टिकणार नाही. 24 मी तर 35-32 जागा येतील म्हणतोय, पण 24चा आकडा जरी ओलांडला तरी हे राज्य सरकार कोसळेल. आणि ते कोसळल्यावर चुकीची बेकायदेशीर कामं करणाऱ्या अशा सगळ्या अधिकाऱ्यांना त्रास, असा शब्द वापरणे योग्य नाही, पण जरा अडचण नाही. कुणाचं ऐकायचं आणि किती करायचं याचा मर्यादा ठेवली पाहिजे. आता आमच्या अभिजित पाटलांच्या कारखान्याला सील दिलं, सील मारलं. आता कारखान्याला विठ्ठल कारखान्याला सील म्हणजे विठ्ठलाला सील, विठ्ठलाला सील करण्याचं धाडस देखील या सरकारचं आहे. त्या विठ्ठलाचे आपण सगळे वारकरी आहोत, विठ्ठलाचे भक्त आहोत. उद्याच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय हा विठ्ठलाच्या सील करण्यासाठी जे षडयंत्र रचलं त्यांना करू. विठ्ठल चालवणाऱ्यालाही तिकडे, विठ्ठल कारखाना चालवणाऱ्यालाही तिकडे घेऊन चाललेले आहेत. आम्ही अपेक्षा करतो की विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासद जो औदुंबराव अण्णांच्यावर श्रद्धा ठेवून आयुष्यभर जगला, तो सभासद पवार साहेबांच्यासाठी औदुंबराव अण्णांनी ज्या निष्ठेनं काम केलं त्या निष्ठेनंच पवार साहेबांच्या या लढाईमध्ये सहभागी होईल आणि धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करेल अशी अपेक्षा बाळगतो. विषय बरेच आहेत, तुम्हाला सगळे माहिती आहे. महागाईने जर्जर केलेला आहे, बेकारी घराघरात मोदींच्या नाकर्तेपणाच्या सरकारमुळे पोचलेली आहे. भ्रष्टाचार मुक्त आपण आहोत असं सांगण्याची आता त्यांनी काहीच सोय ठेवलेली नाही. जेवढे जेवढे देशात भ्रष्टाचारी आहेत तेवढे त्यांनी पक्षात घेतले. कोण एक बाहेर माईचा लाल शिल्लक राहिलेला नाही, ते सगळे पक्षात घेतले किंवा त्यांच्याशी अलायन्स केलेलं आहे. त्यामुळे 14 साली काँग्रेसचं सरकार भ्रष्ट होतं असा डांगोरा पिटल्यामुळं सरकार त्यावेळी गेलं. आता मात्र भारतीय जनता पक्षाच्या बरोबरचे सहकारी आणि भारतीय जनता पक्षात घेण्यात आलेले काही नेते हे भ्रष्ट आहेत. म्हणून भ्रष्टाचारांची नांदियाळी तिकडे जास्त झालेली आहे. म्हणून आता आपण आपल्या देशात महाविकास आघाडीला मतदान करू ह्या निष्कर्षापर्यंत भारतात आणि महाराष्ट्रात लोक आलेले. पहिले दोन राऊंड निवडणुकीचे झाले काही हे भाजपवाले सांगायचे 400 पार 400 पार. आता 200 पार व्हायची पंचायत झाली. तुम्ही कुठंही तुम्हाला मुभा कुठल्याही मतदारसंघात महाराष्ट्रातल्या कर्नाटकातल्या मतदान झालेल्या फोन करा आणि विचारा कसं काय. जी लोक काही काळापूर्वी भाजपशिवाय पर्याय नाही म्हणत होती तीच लोक आता फोनवर तुम्हाला सांगतील नाही बदल आहे, यंदा भाजपच्या आमच्याकडे निवडून येतील. ईव्हीएमचा घोटाळा झाला तर लोकच रस्त्यावर येतील. ईव्हीएमचा घोटाळा झाल्यावर रस्त्यावरच येतील लोक भारतात. त्यामुळे ईव्हीएमचा घोटाळा कुणी करू नये आणि झाला तर मग मात्र देशात पंचायत होईल. लोकांचा मूड कळतो ना. आता ह्या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील विजय होणारे सगळ्यांना काय दल्लावती रे काय. तिथे ईव्हीएमचा घोटाळा केल्यावर माणसं ऐकतील का, अशी एवढी थोडी गंमत आहे. त्यामुळे आता आमच्या शशिकांत शिंदेंना सातारचे आमचे उमेदवार त्यांना अटक करायचे सगळे प्रयत्न चालू. सगळे आता निवडणुकीत त्या बाबांना अर्ज भरलाय, तो प्रचार करतोय. त्याला प्रचार करून हरवा ना. त्याला तुरुंगात घालून त्याला हरवण्याचा प्रयास जर केला तर लोक तो 2 लाख मतं निवडून येणार आहे, तो 4 लाख मतं निवडून येणार. त्यामुळे आता
कळलेलं आहे, पण आत घालायचं तर तोटा जास्त का बाहेर ठेवून तोटा जास्त, याचा सर्वे चालू आहे. ते सर्वे आला आणि त्यात झालं की याला आत घातलं तर आपल्याला फायदा होईल, तर त्यांना आत. सर्वेत आलं नाही बाहेर ठेवा तर त्यांना बाहेर. सांगण्याचा मतितार्थ की पूर्णपणानं हुकुमशाही चालू आहे. आता तुम्हाला वाटेल काय शशिकांत शिंदे, जयंत पाटील तिकडे हे यांना त्रास, आपल्याला काय त्रास आहे. पण आपल्या मराठी माणसाची पद्धत अशी आहे की जोपर्यंत पुराचं पाणी आपल्या उमऱ्यात येत नाही तोपर्यंत आपण पुराची दखल घेतो. पण एकदा उमऱ्यात शिरलं की आपलंही घर उद्ध्वस्त करून जातं. हा अनुभव महाराष्ट्रात नदीकाठच्या लोकांना अनेक वेळा आलेला आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी यावेळी या हुकुमशाही विचाराच्या लोकांना थोडंसं बाजूला ठेवण्याची गरज आहे. अनेक असे मुद्दे आहेत की ज्याच्या घोषणा झाल्या पण आपल्यापर्यंत त्याचा फायदा आला नाही. आता एवढ्या काही घोषणा त्यांच्या जुन्या झालेल्या आहेत की त्या सांगूनही तुम्हाला मजा येते. 15 लाख रुपये आले नाहीत आपल्याकडे, 2 कोटी रोजगार आपल्याला मिळाला नाही, महागाई आम्ही महागाई होऊन देणार नाही अशी घोषणा केली, त्याच्यात काही झालं नाही. बेकारी संपू असंही सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यातही काही झालं नाही. मोदी साहेबांनी घोषणा केल्या आणि त्या पूर्ण झाल्या. एक घोषणा इथं उभा राहणारे कुणीही सांगावं की साहेबांनी घोषणा केली आणि हे खरं असंच झालं. 16 साली त्यांनी घोषणा केली की 2022 पर्यंत आम्ही सगळ्या देशातल्या लोकांच्या डोक्यावर छत म्हणजे घर बांधून देऊ. आणि त्यामुळं घर बांधून देण्याची कल्पना 16 साली मांडली. 22 साली आम्ही काम पूर्ण करू म्हटलं. 24 साली मोदी साहेब नवा जाहीरनामा प्रकाशित करतात आणि सांगतात अजून 3 कोटी लोकांना मी घर देतो. याचा अर्थ भारतामध्ये अजून 10-15 कोटी लोक राहिलेली असतील की ज्यांना घरं नाही आहेत. आणि 16 साली जी घोषणा केली त्याची कुठंही पूर्तता झाली नाही. म्हणून आज पुन्हा एकदा यांना ही घोषणा करण्याची आवश्यकता पडली. तुमचं पेट्रोल 105 आहे, डिझेल 97-98ला रेंगाळतंय, त्यांना लाज वाटते म्हणून 97-98. एकदा कमळावर बटन दाबून मागे या. 4 जून नंतर डिझेल 100च्या वर 105 रुपये आणि 105चं पेट्रोल 115 रुपये नाही गेलं तर तुम्ही माझं नाव बदला. ठरलेलंच आहे. यांनी इथं भरमसाठ कर्ज काढलं. पॅन्टेवर कर्ज, टोपीवर कर्ज, तुम्ही जीएसटी 18% आहे. जीएसटी 18% घेतल्यामुळं 1 लाखाचं खत खरेदी करायला गेलेला माणूस 18,000 रुपये त्यांना भरतो आणि मग खत घरी आणतो. तुम्हाला येतो तिकडनं 6,000 रुपयाचा चेक, इकडनं महाराष्ट्रातून 6,000 रुपयाचा चेक, 12,000 रुपये. अरे पण बेटा तुझ्या खिशातनं 18,000 रुपये त्यांनी काढले. त्यामुळं या देशामध्ये आपल्याकडून किती काढलंय. महिन्याला 50,000 रुपये घर चाललं तर 9,000 रुपये जीएसटी भरता तुम्ही. 9,000 रुपये जीएसटी गुणिले 12 महिने म्हणजे 1,05,000, 1.25 लाखाच्या आसपास आपण कर भरतो जीएसटी, प्रत्येक घर भरतो. त्यामुळं या देशात तुमच्याकडून जीएसटीच्या माध्यमातून पैसे काढण्याचं काम मोठं झालंय. गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत. 1,100-1,200 रुपयावर गॅस नेला. आधी सगळ्यांना गॅसचे सिलेंडर वाटले. सिलेंडर तयार करणाऱ्यांचा धंदा तेजीत गेला आणि एकदा सिलेंडर वाढलं की वाटून झालं, साहेबाच्या लक्षात आलं की आता सगळीकडे आपण वाटलंय. मग साहेबांनी लगेच गॅसच्या किमती वाढवल्या. 400चा गॅस 700, 800, 900, 1100, 1200 पर्यंत पोहोचला. गॅसचा धंदा गेला. गॅसचा तुमच्या लक्षात येते की नाही बघा. गॅस विकायचा धंदा, गॅसच्या कंपन्या मोठ्या, त्याच्यात ज्या खाजगी कंपन्या त्यांची घरं भरण्याचं काम झालं.
या देशात श्रीमंत कोण झाला? तुम्ही गुगल करून बघा, जगातली श्रीमंत लोक, 50 श्रीमंत लोकांची नावं काढा. या 2-4 भारतातले. ती का श्रीमंत झाली? आत्ताच का श्रीमंत झाली? कोणी दुसऱ्या नंबरला जगात पोचला, कोणी 4थ्या नंबरला पोचला. का पोचला? या देशाची सगळे बंदरं, समुद्राकाठची सगळी बंदरं त्यांच्या हातात दिली आहेत त्यांनी. या देशातली सगळी विमानतळं यांच्या हातात. रेल्वे खाजगीकरण करून त्यातलेही काही हिस्सा त्यांच्या हातात. या देशामध्ये जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर असेल तेवढं सगळं यांच्या हातात देण्याचं काम मागच्या 5 वर्षात झालं. जे नेहरूंच्या पासून भारतात उभं राहिलं ते विकून आता हे मोकळे झालेले आहे. देशाच्या समोर 210 लाख कोटीचा कर्जाचा डोंगर आहे आणि आता नवं आव्हान नव्या सरकारला पेलावं लागणार आहे. हीच खरं इथनं पुढची समस्या आहे. आणि म्हणून आपणा सगळ्यांना माझी विनंती आहे की या सगळ्या प्रश्नावर उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एक जाहीरनामा प्रकाशित केला. काँग्रेस पक्षाने केलाय, शिवसेनेनेही त्याच बाबतीत काहीतरी केलेलं आहे. आम्ही सांगितलेलं आहे की स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती 500 रुपयावर वाढून देणार नाही. आज 1100-1200 किमती आहेत, त्या 500 रुपयावर राहतील असं आम्ही सांगितलंय. पेट्रोल डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवू म्हणून सांगितलंय. इंधन दरासंबंधी राज्य व केंद्र सरकार यांच्यातील रचनेचा फेरविचार करण्यासाठी समिती नियुक्त केली जाईल. राज्य सरकारच्या हक्क आणि अधिकारात केंद्राची ढवळाढवळ होण्याची शक्यता असणारी घटनेतील कलम 356 रद्द करणार. राज्यपालांच्या नियुक्ती संबंधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सल्लामसलत करूनच ही नियुक्ती करू. आणि या भारतात जातनिहाय जनगणना करू. जातनिहाय जनगणना जर केली तर कोणत्या समाजाचे किती लोक आहेत हे लक्षात आलं की त्याप्रमाणे त्यांना आरक्षण देण्याची व्यवस्था होईल. आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांनी पूर्ण ध्यान ठेवलेलं आहे. जातनिहाय जनगणना केल्यानंतर या देशात एक आरक्षणाचा इंदिरा साहनीचा एक निकाल होता. त्याच्यामध्ये 50% आरक्षण प्रत्येक राज्यातलं पुढे जाता कामा नये अशी अट होती. ही अट काढण्याचं देखील अभिवचन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात त्यांनी दिलेलं आहे. आम्ही हेही सांगितले आमच्या जाहीरनाम्यात की सच्चर आयोगाच्या शिफारशीची काटेकोरपणानं अंमलबजावणी करू. त्यामुळं सच्चर आयोगाची अंमलबजावणी करून या देशातल्या अल्पसंख्याकांना जसा न्याय द्यायचा आहे, मुस्लिम समाजाला जसा आहे, तसं या देशातल्या सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याचं काम करण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच एकमेव उपाय आहे. आणि त्यासाठी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये थोडंसं बारकाईनं मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त लोक मतदान केंद्रावर आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या राज्यामध्ये 2 पक्ष फोडण्याचं पाप ज्या भारतीय जनता पक्षाने केलंय त्यांना धडा शिकवायचा हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने ठरवलेलं आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष निर्माण केला. पूर्णपणाने त्यांनी आपला पक्ष वाढवण्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यातल्या काही लोकांना ईडीचं आणि बाकीचं आम्ही दाखवून बाजूला केलं आणि सरकारी पाडलं आणि पक्षही फोडला. पक्षफुटीसाठी 10वा जो घटनेतला कलम आहे त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की एका पक्षातनं जर कोणी बाहेर गेलं तर तो डिस्क्वालिफाय होतो. ह्या बहादरांनी काय केलं, तो सगळा पक्षच त्यांच्याबरोबर देऊन टाकला आणि जे खरे प्रामाणिक राहिले ते खरे प्रामाणिक मागे राहिले. दुसऱ्या बाजूनं वर्ष होत नाही तेवढ्यात राष्ट्रवादी पडली आणि म्हणून मशाल आणि तुतारी वाजवणारा माणूस ही नवी चिन्ह या 2 नेत्यांना हातात घ्यावी लागली. आज उद्धव ठाकरे जात आहेत. सर्व ठिकाणी हजारोच्या लाखोच्या संख्येने लोक त्यांचं भाषण ऐकायला येतात. पवारसाहेब जातात त्या ठिकाणी देखील एवढीच गर्दी वेगवेगळ्या भागात व्हायला लागली आहे. राहुल गांधी जातात तेव्हा पण तेवढाच प्रतिसाद त्यांना मिळतोय.
याचा अर्थ माझ्यासारखा कार्यकर्ता हे काढतोय की मराठी मनाने महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवलेलं आहे यंदा भारतीय जनता पक्षाला आपण सत्तेतनं बाजूला काढायचं. भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षात ज्या चुकीच्या गोष्टी केल्या त्या दुरुस्त करण्यासाठी या नव्या महाविकास आघाडीला संधी द्यायची आणि त्यासाठी आपण सगळेजण थोडासा 7 तारखेपर्यंत जोरात काम करावं. आमच्या जसं मी अभिजितचं सांगितलं तसं अनेक ठिकाणी मोठे पुढारी गप्प बसले की ओळखून जायचं काहीतरी त्याकडे पोचलेलं आहे. कधी बाहेर येणं म्हटलं की समजायचं की त्याला त्रास झालाय, त्याला दम दिलाय किंवा काहीतरी झालेलं आहे. त्यामुळं आपल्या लढाईची मदत ही सगळ्या तुम्हासारख्या कार्यकर्त्यांच्यावर. त्यामुळं लढाई तुम्ही सगळे कराल तुमच्या खांद्यावर ही महाविकास आघाडीची मदार आहे. तुम्ही जोराने काम करा. खरं सांगू का, ही महाराष्ट्रातली लढाई ही आता जनतेनेच हातात घेतली. आतापर्यंत जे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातले काही भाग इथं निवडणुका झाल्या, काँग्रेसचा ह्या भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून येईल असं एकही उमेदवार जरा गडकरीच आले तर येतील असं लोक म्हणतात. बाकी कुणाबद्दलही शाश्वती नाही असं आतापर्यंत झालेल्या 2-3 राऊंडमध्ये आपल्याला अनुभव आहे. आता राऊंड आहे उद्याच्या 7 तारखेला आणि नंतर 13 तारखेला आणि 20 तारखेला. मग महाराष्ट्रातल्या निवडणुका पूर्णपणाने संपतायत. तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की 7 तारखेला उष्णता आहे मला मान्य आहे, बाहेर पडणंही अवघड आहे. पण मी जळगावला गेलो त्यावेळी 43 डिग्री सेंटीग्रेड तापमानामध्ये 25,000 माणसं अर्ज भरायला आली होती. म्हणजे आता आपलं 37-38 डिग्री सेंटीग्रेड असेल, 40 आहे. तिकडं 43-44 डिग्री सेंटीग्रेड पोचलं तरी माणसं उन्हातनं उमेदवाराच्या बरोबर चालत अर्ज भरायला जातात. त्यामुळे लोकांचा उत्साह असल्याशिवाय हे शक्य नाही. आज कांद्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. गुजरातचाच कांदा परदेशी पाठवायचा एवढाच निर्णय घेतला. म्हणजे भारतातल्या दुसऱ्या राज्यात जे कांदे होतात ते महत्वाचे नाहीत, त्यांना गुजरात शिवाय पलीकडे काही दिसत नाही. अशी आजची या देशातल्या शेतकऱ्यांच्या बद्दलची भारतीय जनता पक्षाची वागायची नीती आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी थोडासा अभ्यास करा. जे त्रास झालाय, जी दुजाभाव झालाय, महाराष्ट्रावर अन्याय झालाय, महाराष्ट्रातले उद्योग बाहेर पळवण्याचा उद्योग झालेला आहे, ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे कमळाचा पराभव. आणि कमळाचा पराभव करताना तुतारी वाजवायची आहे आणि त्या तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या चित्रावर शिक्का मारत असताना धैर्यशील मोहिते पाटलांच्या सारखा एक नवा चेहरा आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला दिल्लीला पाठवत असताना मी आपल्याला विश्वास देतो या मतदारसंघाच्या सगळ्याच प्रश्नाला पाठपुरावा करण्याचं काम धैर्यशील मोहिते पाटील उत्साहाने करतील आणि आपल्या सगळ्या सोलापूर जिल्ह्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं गणितही दुरुस्त करतील असा विश्वास आहे. आमचे मित्रपक्ष शिवसेना, काँग्रेस आणि आता प्रहार हे हातात हात घालून काम करतायत. पण बरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आपले आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे, समाजवादी पार्टी पण आपल्या बरोबर आहे, शेका पक्ष पण आपल्यावर आहे आणि आमचे निकाळजेंचा रिपब्लिकन पार्टी ए गट हा देखील आपल्या बरोबर आहे. अनेक आंबेडकरी विचाराचे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया म्हणून आमचे कुमार कांबळे आहेत, त्यांची पार्टी आमच्या बरोबर आहे. असे सगळे आंबेडकरी विचाराचे नेते, अनेक दलित नेत्यांचा पाठिंबा या महाविकास आघाडीला आहे. कारण ते निवडून आल्यावर संविधान बदलतील याची खात्री आता भारताला झालेली आहे. 11 जण उमेदवार खासदार यांनी भाषणं केली आहेत की आम्हाला दिल्लीला जायचं, संविधान बदलायचं, आम्हाला दिल्लीला जायचं, आंबेडकरांची घटना बदलायची. म्हणजे ह्यानं एवढी घाई झालेली आहे दिल्लीला जायची की आंबेडकरांची घटना बदलण्यासाठी, ज्या आंबेडकरांच्या घटनेमुळं ते 2014 साली निवडून आले, ती घटना पायदळी तुडवण्यासाठी हे सगळे अधीर झालेले आहेत. आणि म्हणून
या देशातल्या सगळ्याच लोकांनी भारताचं संविधान वाचवण्यासाठी, भारतातलं सर्व धर्म समभाव टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा निकाल घेतलेला आहे. त्यात तुम्ही सगळे सहभागी व्हा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.